नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मला ही गोष्ट ठाऊक आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये शिकायचंय, ठीक आहे, मला CSIT सारख्या ब्रांचेसमध्ये जायचंय, ठीक आहे, जेणेकरून माझं चांगलं प्लेसमेंट होईल, मला चांगली नोकरी भेटेल, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे बाळांनो. जर तुमचे 30 ते 90% दरम्यान आलेले, तुम्हाला CSIT पाहिजे, पुण्यामध्ये पाहिजे, तर तुम्हाला कोणते कॉलेजेस लागतील त्याबद्दल आज आपल्याला बोलायचंय, ठीक आहे. 90% वाल्याला तर प्रत्येक विद्यार्थ्याला लागूनच जातं बाळांनो चांगलं कॉलेज, ठीक आहे. त्यांनी पण व्यवस्थित काउन्सिलिंग केली तरच त्यांना एक टॉप कॉलेज लागतं, ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो 30 ते 90% आमचे आहेत बाळा सर, आणि आम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, टॉप टियर कॉलेज पाहिजे, CSIT पाहिजे, आम्हाला लागेल का, ठीक आहे. त्याच गोष्टीबद्दल आज आपल्याला बोलायचंय बाळांनो, ठीक आहे. प्रत्येक कॉलेजचं नाव घेईल मी, पर्सेंटाईल वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, ठीक आहे. जोपर्यंत तुमचा एक चांगल्या लेवलचा कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ठीक आहे. चला आता बघूया MST CET 2026 चे 30 ते 90% मध्ये मिळणारे कॉलेजेस. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, हे कॉलेजेस आपले पुण्याचे असतील बाळांनो, ठीक आहे. आज आपण पुणे कव्हर करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला मुंबई बद्दल हवा आहे तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मुंबई सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र हवा असेल, प्लीज महाराष्ट्र सांगा. तुम्हाला नाशिक हवा असेल, नागपूर हवा असेल, कोल्हापूर, सोलापूर, जे पण हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. त्या पद्धतीने ही कॉलेज सिरीज मी पुढे चालू ठेवेल बाळांनो, ठीक आहे. टेक ब्रांचेस आज आपण बघणार आहोत बाळांनो. CSIT, ठीक आहे, त्यानंतर ENTC, हे 3 टेक ब्रांचेसचे कट ऑफ बेसिकली आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता CS मध्ये सगळेच आले, ठीक आहे. AI पण आलं बाळांनो, तुमचं ML पण आलं, AI ML पण आलं, तुमचं AIDS पण आलं, ठीक आहे, तुमचं DS पण आलं, सायबर सिक्युरिटी पण आलं, कम्प्युटर नेटवर्क्स पण आलं, डेटा सायन्स पण आलं, सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या, ठीक आहे. कम्प्युटर सायन्स मध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थी आणि पालक कन्फ्युज होतात. CS मी नेहमी ऑफलाईन मध्ये असं सांगत असतो, CS ह्या फादर आहेत, ठीक आहे, IT हे मदर आहे, ठीक आहे. आणि हे सगळे बाळांनो AI ML AIDS, तुमचं AI ML DS CNN, तुमचं डेटा सायन्स, हे सगळे त्यांचे चिल्ड्रन्स आहेत असं तुम्ही कन्सिडर करा, ठीक आहे. आणि ENTC काय, त्यांचा एक नातेवाईक आहे असं समजा. मग हे काय, एक फॅमिली आहे बाळांनो, तुम्हाला असं समजायचंय, ठीक आहे. CSIT ENTC AI ML AIDS कम्प्युटर नेटवर्क सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, ठीक आहे. सगळे टेक ब्रांचेस मध्ये येतात. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला बघायचंय. आता ओपन साठी मी जेव्हा सांगतोय बाळांना, ऑटोमॅटिक तुमचं OBC SC ST साठी कमी कमी गोष्टी होत जातील, ठीक आहे. मग जर ओपन वाल्याला लागतंय ऑब्व्हियसली OBC वाल्याला लागून जाईल, OBC वाल्याला लागतंय ऑब्व्हियसली SC ST वाल्याला लागेल, है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजायचंय. चला आता आपण बघूया सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिले मी तुम्हाला अबो 80% कॉलेजेस सांगेल, त्यानंतर मी 60 ते 80 कव्हर करेल, त्यानंतर मी 50 ते 60 कव्हर करेल, आणि त्यानंतर मी 30 ते 50 कव्हर करेल. म्हणजे आपण 30 ते 90 सगळे कॉलेजेस कव्हर करू आपण, ठीक आहे. चला, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, भरपूर विद्यार्थ्यांना स्वतःवरती डाऊट येतोय, पालकांना डाऊट येतोय की आमचे 0% आले, 4% आले, 10% आले, आम्हाला ऍडमिशन भेटेल का इंजिनिअरिंग मध्ये, ठीक आहे. 100% गॅरंटी देऊन सांगतो या गोष्टीची मी तुम्हाला, 100% तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल, ठीक आहे. 0.08 ला आपण CS कॉलेज भेटलेलं आहे बाळांनो, कम्प्युटर सायन्स ब्रांच भेटलेली आहे. पण आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्राचा ऑप्शन ठेवावा लागेल बाळांनो, ठीक आहे. ऍडमिशन 100% होऊन जाईल, ठीक आहे. आणि आता तुमची सगळ्या गोष्टी किती चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जातात हे कोण डिसाईड करणार आहे, तुमचं कॉलेज लिस्ट. जितकी कॉलेज लिस्ट चांगली तितकं तुम्ही चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. कारण कॉलेज लिस्टमध्ये एक छोटीशी मिस्टेक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते, एक छोटीशी चांगली गोष्ट तुमचं ऍडमिशन एक बेस्ट कॉलेजमध्ये करून देते बाळांनो. आणि त्यासाठी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग खूप गरजेची आहे, ठीक आहे. कारण जर समजा तुम्ही 50 कॉलेजची लिस्ट टाकली आणि चुकून 5 नंबरचं कॉलेज 6 नंबरच्या कॉलेजपेक्षा 6 नंबरचं कॉलेज चांगलं होतं 5 नंबरपेक्षा, तरी तुम्ही 6 नंबरला त्याला टाकलं, ठीक आहे. तुम्हाला 6 नंबरचं भेटणार होतं तरी तुम्ही त्याला 5 नंबरच्या खाली टाकलं, तर तुम्हाला 6 नंबरचं कधीच कॉलेज भेटणार नाही बाळांनो. तुम्हाला 5 नंबरचं ऑल आउट होऊन जाईल. जरी तुमचं 6 नंबरच्या कॉलेजची प्लेसमेंट चांगली होती, कट ऑफ तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होत होते, तरी ते कॉलेज तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज भेटून जाईल. एवढी डेलिकेट गोष्ट असते, एवढी छोटीशी मिस्टेकने तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन गेलं. ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला बाळांनो, म्हणून पर्सनल काउन्सिलिंग गरजेची आहे. लवकरात लवकर एनरोल करा. आता बॅच आपण क्लोज करणार आहोत बाळांनो. लिमिटेड सीट्स आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून घेतली पर्सनल काउन्सिलर कडून, ठीक आहे. त्यानंतर तुमचे कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS ला व्यवस्थित खेळले पर्सनल काउन्सिलिंग मधून, ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत कंप्लीट सपोर्ट त्यांना दिला, आणि जर कमी पर्सेंटाईलला पण त्यांना एक चांगलं कॉलेज भेटलं, ठीक आहे. कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो. तुम्हाला कोणत्याच गोष्टी
गोष्टीची कल्पना नाही की पुढे काय गोष्टी होणार आहेत. त्या अंधारामध्ये तुमचा हात पकडून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचं आहे. ते कॉलेज पर्सनल काउन्सिल ती गोष्ट पर्सनल काउन्सिलिंग मधून पॉसिबल आहे बाळांनो. ठीक आहे. आणि लास्ट इयरला असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 99% होते. 99 ला त्यांना सीयूपी व्हीजीटीआय लागायला हवं होतं, तरी त्यांना लागलं नाही. ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? फक्त कॉलेज लिस्ट स्वतःहून बनवायला गेले. ठीक आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तर प्रत्येक गोष्ट स्वतःहून करून घ्या. पण नाही आहे ना, तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. कुठूनही करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. इथं एक डिसिजन, एक छोटीशी मिस्टेक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते. आणि भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की माझे खूप चांगले पर्सेंटेज आहेत, मला काय गरज आहे काउन्सिलिंगची. काल एका विद्यार्थिनीने एनरोल केलं, तिला 99.8% होते बाळांनो. ती म्हटली, सर मला माझी एक सुद्धा छोटीशी मिस्टेक व्हायला नको. ठीक आहे. त्यासाठी मला काउन्सिलिंग करायचं. एक डॉक्युमेंट माझं गायब नको व्हायला, एक डॉक्युमेंट माझं मिस नको व्हायला, कॅप राऊंड मध्ये माझी एक अपडेट मिस नको व्हायला, कॉलेज बुकिंगसाठी माझ्याकडनं चुकी नको व्हायला, है ना. आता टॉपर्सला ही जाणीव असते, पण ज्यांचे कमी पर्सेंटाईल असते त्यांना हे वाटतं की मला काही गरजच नाही, मला ऍडमिशन भेटूनच जाईल. नाही बाळांनो, तुम्हाला समजून घ्यावं लागेल, है ना. तर ही पूर्ण प्रोसेस कॉम्प्लिकेटेड आहे. एक छोटी मिस्टेक्स तुमचे ऍडमिशन कॅन्सल करून देते. ठीक आहे. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फीज, फ्लोर, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी याच्यात कवर्ड असतात बाळांनो. ठीक आहे. स्कॉलरशिप, आता लास्ट इयर भरपूर विद्यार्थ्यांची फीस 2 ते 3 लाख रुपये होती. ती फीस आपण 0 केली बाळांनो. का माहितीये? फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या. आणि या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग मध्ये आपण करतो. वाटल्यास तर तुम्हाला कुठून दुसरीकडून वाटत असेल की ते सर मला चांगलं सांगतात माझ्यापेक्षा, प्लीज त्यांच्याकडून एनरोल करून घ्या, पण एनरोल करून घ्या काउन्सिलिंगसाठी. ठीक आहे. एक तुम्हाला पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केला जातो बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर तुमच्या आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात. ठीक आहे. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. ठीक आहे. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतात कुठे तुमचा नंबर लागतोय. आणि काउन्सिलिंग मध्ये असं नाही बाळांनो फक्त व्हॉट्सअप सपोर्ट की तुम्ही फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज करा, कॉल नका करू, असं नाही. एनी टाइम तुम्ही कॉल करू शकतात, एनी टाइम व्हॉट्सअप मेसेज करू शकतात ऑफिस टायमिंग मध्ये. ठीक आहे. आता बाकी काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअप सपोर्ट देतात, मग ते रिप्लाय करत नाही लवकर. ठीक आहे. या गोष्टी इथं नाही होत बाळांनो. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रायोरिटी दिली जाते. ठीक आहे. एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. जरी हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. ओव्हर कॉन्फिडंट नका राहू. आणि जरी लो पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, अंडर कॉन्फिडंट नका राहू. अजून सुद्धा 50% काम बाकी. जर व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तर बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न. इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडेल. ठीक आहे. नेक्स्ट 4 वर्ष नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्ष तुम्हाला रिग्रेट होऊ शकतो. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. प्लीज कॉल नका करू. कॉल रिसीव्ह करणं माझ्या एकट्याकडून शक्य नाही बाळांनो. तुम्हाला काही अडचण असेल प्लीज व्हॉट्सअपला ड्रॉप करा. ठीक आहे. चला, आता सगळ्यात पहिले आपण अबो 80 पर्सेंटाईल बघूया. ठीक आहे. अबो 80, मग 60 to 80, मग 50 to 60, मग आपण 30 to 50 बघूया. ठीक आहे. आता अबो 80 पर्सेंटाईल जर तुमचे असतील बाळांनो, मग आता 80 to इथं 90 पर्यंत गेलं बाळांनो. 80 to 90च्या मध्ये तुम्हाला हे कॉलेजेस टार्गेट करायचे. पिंपरी चिंचवड कॉलेजचे दुसरी ब्रांच. ठीक आहे. त्यानंतर तुमचं MIT AOE. ठीक आहे, आळंदीची. त्यानंतर तुमचं MMCOE. आता हे कोणासाठी सांगतोय बाळांनो? CSIT ENTC. ठीक आहे. हे कॉलेजेस तुम्हाला टार्गेट करायचे. इथे ENTC पण आलेली आहे ब्रांच. ठीक आहे. हे कॉलेज टार्गेट ठेवायचे है ना. हे कॉलेजेस तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं PS मॉडर्न झालं. ठीक आहे. हे कॉलेज पण तुमच्या याच्यामध्ये असलं पाहिजे बाळांनो. इथं तुम्ही त्यांचे ऍव्हरेज पॅकेजेस सुद्धा बघू शकता. ठीक आहे. हे ऍव्हरेज पॅकेजेस सुद्धा मी डिस्प्ले केलेले आहेत तिथं. त्यानंतर AISSMSचं कॉलेज झालं बाळांनो. AISSMSचे 2 कॉलेजेस आहेत. एक इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एक इन्स्टिट्यूट तुमचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे बाळांनो. ठीक आहे. हे दोघं कॉलेजेस तुमच्या टार्गेट लिस्टमध्ये पाहिजे जर तुमचे 80+ पर्सेंटाईल आहे. तर जर तुम्ही CSIT ENTC बघता येतं. ठीक आहे. आणि हे लास्ट राऊंडचे मी गोष्टी सांगतोय. लास्ट राऊंड पर्यंत तुम्हाला 80+ पर्सेंटाईल वाल्यांना हे कॉलेजेस भेटतील. फर्स्ट राऊंडला पॉसिबल आहे का? नाही बाळांनो. फर्स्ट राऊंडला यांचे पण कट ऑफ थोडेसे हाय जातात. DY पाटील आहे बाळांनो तुमचं पिंपरीचं. ठीक आहे. त्यानंतर RSCOE आहे तुमचं JSPM कॉलेज. ठीक आहे. या ततेवाडीचं. ठीक आहे. याचं पण कट ऑफ तुमचं ह्या पर्सेंटाईल रेंजला मॅच होतं. याचं 4 ते 6 लाख रुपये याचं ऍव्हरेज पॅकेज असतं बाळांनो. ठीक आहे. आता हे झालं अबो 80चं. आता सगळेच कॉलेजेस मी सांगू शकतो का बाळांनो? नाही. मी काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. अबो 80 आपले बघितले गेले. ठीक आहे. कोणकोणते? PCCOE, MIT AOE, MMCOE, तुमचं मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर PS मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर AISSMS, त्यानंतर AISMS COEचं. ठीक आहे, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं. त्यानंतर तुमचं DY पाटील पिंपरीचं. त्यानंतर तुमचं RSSOE. ठीक आहे, JSPM बेसिकली. त्यानंतर आता आपल्याला बघायचे 60 ते 80 पर्सेंटाईलचे कॉलेजेस बाळांनो. अबो 80 समजले है ना. 60 ते 80 पर्सेंटाईल मध्ये बाळांनो तुमचं NBN सिंहगड हे कॉलेज आहे जे तुम्हाला 60 ते 80 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये भेटून जाईल बाळांनो. त्यानंतर SIT आहे बाळांनो, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सिंहगडचे भरपूर कॉलेजेस आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज प्रोव्हाइड करेल. ते तुम्हाला 60 ते 80 पर्सेंटाईलमध्ये पोहोचून मिळून जाईल बाळांनो. आता हे 3 ते 4 लाख रुपये ॲव्हरेज नाही, तुम्ही असं करा
बेसिकली हा डेटा आहे ना तुमचा असा कॅल्क्युलेट होतो बाळांनो, ठीक आहे. जर 100 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांना जे मास कंपनीज असतात, ठीक आहे, कॅपजेमिनाय झालं, जसं ॲक्सेंचर झालं, ह्या कंपनीज आहेत ना मास रिक्रुटमेंट करतात. तर इथं 100 मध्ये तुमच्या 80 विद्यार्थ्यांना ते घेऊन जातात. मग त्यांचे पॅकेजेस असेच असतात, 4-5 लाख रुपये पॅकेजेस असतात. पण जे 20 विद्यार्थी असतात ना त्यांचे पॅकेजेस खूप चांगले असतात. जर तुम्ही तिथं पण चांगला अभ्यास केला बाळांनो, ॲव्हरेज किंवा बिलो अबो ॲव्हरेज तुम्ही पॅकेज नक्कीच क्रॅक करणार. त्यानंतर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहे बाळांनो, हे पण कॉलेज खूप चांगलं आहे. त्यानंतर झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, तुम्हाला 60 ते 80% भेटेल. आता काउन्सिलिंगने याच्यापेक्षा एक लेवल वरतीचं कॉलेज भेटेल का? 100%. आता हे ऍक्च्युअल डेटा आहे बाळांनो. जर तुम्ही व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली तर तुम्हाला एक लेवल वरचं कॉलेज डेफिनेटली भेटेल. त्यानंतर JSPM नरे टेक्निकल कॅम्पस बाळांनो, हे पण कॉलेज तुमचं 60 ते 80% रेंजमध्ये येतं. त्यानंतर ज्ञानबा सोपानराव मोजे, हे पण तुमचं 60 ते 80% दरम्यान येतं. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे सुद्धा तुम्हाला 60 ते 80% दरम्यान भेटून जाईल. आणि त्यानंतर ढोले पाटील सुद्धा तुम्हाला 60 ते 80% दरम्यान भेटून जाईल. आता हे मी तुम्हाला ओपनचे सांगितले बाळांनो. OBC SC ST जर कॅटेगरी असतील तर तुम्हाला जे और अजून तुमचे कमी होऊन जातील कट ऑफ्स, है ना. म्हणजे तुम्ही आता जिथं ओपनला इथं 60 ते 80 मध्ये भेटतंय, OBC SC ST वाल्यांना 50 ते 60 मध्ये हे कॉलेजेस भेटून जातील, ठीक आहे. या गोष्टीला समजून घ्या. त्यानंतर बाळांनो 50 ते 60%, आता ओपनला जे कॉलेज 60 ते 80च्या रेंजमध्ये भेटतंय ते कॉलेज OBC SC ST ला कितीला भेटून जाईल माहिती? तुम्हाला 50 ते 60 ला भेटून जाईल बाळांनो. आणि ज्या कॉलेज तुम्हाला ओबीसीला 50 ते 60 ला, ओपनला 50 ते 60 ला भेटतंय ते कॉलेज ओबीसीला 30 ते 50 मध्ये भेटून जाईल, SC ST NT ला पण, है ना. तर कॅटेगरीचा हा बेनिफिट आहे. हे फक्त मी आता ओपन बद्दल बोलतोय. आता 50 ते 60 मध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, आणि हे फक्त आपण पुण्याचे बघतोय आज, ठीक आहे, फक्त पुण्याचे. जर तुम्हाला अदर सिटीज हवे असतील प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्या हिशोबाने मी कॉलेज तुम्हाला व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. पण पुण्यामध्ये सुद्धा पॉसिबल आहे का सर माझे 50 ते 60% आले? 100% पॉसिबल आहे. हे कॉलेजेस आहेत, तुमच्या समोर कॉलेजेस मी डिस्प्ले केलेले आहेत, है ना. केस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर JSPM तुमचं JSPM इम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे बाळांनो. हे झालं तुमचं 50 ते 60. 30 ते 50 मध्ये पण पुण्यामध्ये ऍडमिशन होईल का? 100% होऊन जाईल बाळांनो, ठीक आहे. हे झाले त्यांचे कट ऑफ, तुम्हाला दाखवतो. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे कॉलेज तुम्हाला 30 ते 50% पुण्यामध्ये भेटून जाईल. त्यानंतर युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे 30 ते 50 मध्ये भेटून जाईल. त्यानंतर सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे 30 ते 50 मध्ये भेटून जाईल. 30 ते 50 ओपन कॅटेगरी बाळांनो. OBC वाल्यांना हे कॉलेजेस 20-25% पण भेटून जातील बाळांनो, टेक ब्रांचेस CSIT ENTC मध्ये, है ना. तर डेफिनेटली पॉसिबल आहेत. 30% ते 90% पण तुम्हाला CS कॉलेजेस पुण्यामध्ये कॉलेजेस पॉसिबल आहेत बाळांनो. पण माझं काय म्हणणं असतं, जर तुम्ही 50 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहेत ना तर तुम्ही सिटी कॉम्प्रोमाइज करा, मला असं वाटतं.